पोलीस फ्रेंड्स या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय येतोय गोलंदाजीचा. सामना संपल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण बघत आहोत या ठिकाणी मुदब्बिर कादरी गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक आहे. माफ करा, एक चेंडू. हा शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 55 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू आहे. चांगल्या रेषेवर, चांगल्या लेंथवर, साधारण वेगाने गेलाय. डॉट चेंडू आहे. डॉट चेंडू असणार या ठिकाणी. विजयाचं समीकरण 5 चेंडू 55 धावा. लोअर फुटर्स क्षेत्ररक्षक असतील. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू रिटर्न केला जातोय. धाव मिळणार 1 आणि धाव फलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 52 धावा. संधी होती बघा त्या ठिकाणी. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता. जागा होती. यावेळेस असद यांचा मोठा विचार होता. मोठ्या फटक्याचा अंदाज मात्र त्यांचा चुकलेला आहे. आणि क्षेत्ररक्षकाला संधी होती बघा. सोपा झेल होता. हा झेल पकडला पाहिजे होता. या चुका तुम्हाला टाळायच्या आहे. अर्थात खेळाडू नवीन आहे, तरुण आहे. इट्स अ वाईड कॉल. हा डिफेन्स केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. मुदब्बिर कादरी स्वतः फॉलो थ्रो मध्ये चांगले प्रयत्न केले. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न केला. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मुदब्बिर यांनी केलेल्या आहे. एक पर्सनल टॅलेंट असतो बघा. प्रत्येक खेळाडूला परमेश्वराने एक वेगळं वरदान दिलेलं असतं. आणि काही कामं खेळाडू स्वतः स्वकर्तृत्वावर तयार करीत असतो बघा. चला, एक सहज आणि सोपा विजय साजरा करतोय शालू SBI खेळ संघ. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाला पुढच्या सामन्याच्या शुभेच्छा असतील. सामना या ठिकाणी संपलेला आहे. पोलीस फ्रेंड्स मैदानात जायचंय एका लाईन मध्ये. एका लाईन मध्ये यायचंय बरं का मेजर. एका लाईन मध्ये यायचंय. या सूचना वारंवार दिल्या जाणार नाही. स्पर्धेचा दुसरा दिवस. हा चला. रणजित जाधव समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. रणजित जाधव.
चला एका लाईनिंग मध्ये लवकरात लवकर या ठिकाणी शत्रक्षण लावून घ्यायचंय. पोलीस फ्रेंड्स, माने सर थोडीशी गाई करा. चला एका लाईन मध्ये यायचं सर्वांनी. पंचांनी मैदानातच थांबायचंय. चला तुम्ही इकडे या. इकडे पॅव्हिलियन 5 धावांची पॅनल्टी बर का पॅव्हिलियनच्या. आता बेस्ट संघ आपण खुर्च्या सोडायच्या आहेत. सामना चालू करायचा आहे. आघाडीची जोडी पाठवायची आहे.
चला चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. केज तालुक्यातील सर्वात मानाचा करंडक, मानाचा चषक अर्थात खासदार चषक 2025 आदरणीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे ज्यांच्या प्रेरणेने व शनी प्रतिष्ठान केज यांच्या आधिपत्याखाली आपण बघतो या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं. तालुक्यातील सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं एक मोठं रंगमंच, एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलं गेलं आणि त्याची प्रचिती म्हणजे आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील जर बघितलं तर सामना क्रमांक 1 आपण या ठिकाणी बघणार आहोत. अद्विक 11 तांबवा यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर नक्कीच आपल्याला पोलीस फ्रेंड्स केज हा संघ बघायला मिळतोय. विकास हजारे गोलंदाजी मार्कवर असतील. पहिला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. खूप मोठी संधी होती बघा यावेळेस धावबाद करण्याची, कारण या ठिकाणी आपण बघू शकता स्ट्राईक एंडवर सूर्या शिंगाडे तर राहुल चाटे संघनायक स्वतः नाव स्ट्राईक एंडवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. विकास हजारे गोलंदाजी मार्कवर आहे. तर पहिला चेंडू डॉट येतोय. यावेळेस डाव्या इष्टीकडे फेकलेल्या चेंडूला उचलून फेकून दिलाय. खासदार चषकाचा येतोय पहिला दमदार षटकार. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर जर बघितलं तर चेंडूची दिशा थोडीशी खराब होती. यावेळेस विकास हजारे यांचे थोडासा चेंडू डाव्या इष्टीकडे गेला बघा आणि त्या ठिकाणी सूर्या यांनी त्यांचा पॉवर दाखवलाय. एक शॉर्ट आर्म पुलचा फटका सजला गेला. लॉंग लेगच्या दिशेने येतोय एक गगन चुंबी षटकार. 6 धावा असतील. श्री गणेश होतोय धावफलकाचा. याही वेळेस डाव्या इष्टीकडे चेंडू आहे. पुन्हा एकदा जर बघितलं तर मुख्य पंच अमोल पाटील सरांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी दंडित केलं जात आहे. वाईटची घोषणा त्या ठिकाणी सिंगल मिळाली. धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर आहे. प्रथम फलंदाजी करताना अद्विक 11 तांबवा त्यांच्या विरोधामध्ये पोलीस फ्रेंड्स चांगली फलंदाजी करतात. या ठिकाणी सूर्या पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू होता, मात्र कलात्मक पद्धतीने या चेंडूला ढकलून दिलं जात आहे. डेप स्क्वेअर लेग मध्ये जर बघितलं तर क्षेत्ररक्षक असतील. चेंडू रिटर्न केला जातोय. सिंगल मिळाली. 8 धावा धावफलकावर. राहुल चाटे स्ट्राईकवर येत आहेत. 3-4 रन आउट कर. टॉपेज घेतलाय चेंडूना. फर्स्ट स्लिप मध्ये नक्की रोखला गेला. झेल वगैरे झाला नाही. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. गायकवाड दादा त्या ठिकाणी होते. ते थोडेसे दूरवर राहिले. झेल अर्थात झाला नाही. डॉट चेंडू असणार आहे. धावफलक स्थिर. 8 धावा. नाही स्कूपचा प्रयत्न होता आणि यावेळेस विकास हजारे जाता जाता केला इशारा. शेवटच्या चेंडूवर संघाला पहिलं यश मिळवून देत आहेत. हो गई गलती, हो गई बोल. दांडी 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 गोल. फलंदाज या ठिकाणी बाद.
पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण बघू शकता 5 चेंडूंचा प्रवास संपला गेला. 8 धावा धावफलकावर आहेत. पहिला फलंदाज श्री म्हणजे गुरुदत्त संघ बॅटरी नायक एजन्सी. यावेळेस परतलेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत या ठिकाणी अजित चाटे सर. आता यांच्याकडून अपेक्षा वाढत जातील बघा, कारण कालच्या सत्रामध्ये पहिल्या अर्धशतक स्पर्धेतील अजित चाटे सरांच्या नावावर नोंदवलं गेलंय. आजही जर बघितलं तर संघनायक परतलेले आहे. संघ अडचणीत आलेला आहे. सूर्या यांनी चांगला प्रारंभ दिला, परंतु या ठिकाणी कर्णधारानं त्यांना साथ दिली नाही. परंतु विकास हजारे सरांची देखील स्तुती केली जाईल. अगदी पुनरागमन करीत असताना त्यांनी देखील संघाला पहिलं यश मिळवून दिलं. विरोधी संघनायकाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला जातोय. तर या संघातील एक ज्येष्ठ खेळाडू नक्कीच चाटे सर मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आत. चांगला चेंडू आहे. डिफेन्स देखील प्रॉपर आहे. सिंगल पूर्ण करतील, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. षटक संपलं जाईल. एक षटकानंतर एक बाद 9 धावा. आदवी किलेवान थांबवा. एक बाद 9 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत चाटे सर. स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर सूर्या. नाही यावेळेस अगदी चेंज ऑफ पेस, लेग ब्रेकचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी अजित चाटे यांनी या चेंडूची वाट बघितली. चेंडूला जवळ येऊन दिलं आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली. लॉंग लेगच्या दिशेनं मिळवत आहेत. पहिला षटकार त्यांच्या बॅटीतून. 15 धावा धावफलकावर आहेत. श्री गणेशा झालेला आहे. ओपन द अकाउंट. मामा बाहेरून जा ना. याही वेळेस पुन्हा एकदा रिप्लाय बघतोय आपण. अजित चाटे ऑन फायर. लगातारचा दुसरा षटकार. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुहेरी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये झालंय. 2 षटकार लगातार येतात. 21 धावा धावफलकावर. काय कालची रिप्लाय आज बघायला मिळणार आहे. यावेळेस लॉंग ऑफ. इनफिल्डला क्लिअर केलंय. पाठलाग मात्र होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असतील. साधारण खराब, अगदी दर्जाहीन क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार आलेला आहे. पंचवीस धावा फलकावर आहेत. 2 षटकार, 1 चौकार. याही वेळेस चेंडू उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सोडलाय. झेल पकडणं गरजेचं आहे बघा, कारण गोलंदाजाने या ठिकाणी पुनरागमन केलेलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेले. त्या ठिकाणी अक्षरच्या हातातून आपण बघू शकता झेल सुटलेला आहे. 26 धावा धावफलकावर आहेत. तर स्ट्राईक एंडवर येत आहेत सूर्या शेनगाडे. टॅप केलाय. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघू शकता. त्या ठिकाणी 2 धाव्यांचे प्रयत्न आहेत. थ्रो चांगला होतोय. चांगला थ्रो आहे.
दरम्यान आपण बघू शकता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 28 धावा, म्हणजे या ठिकाणी पॉवर प्ले संपलेला आहे. 28 धावा बनवल्या गेल्या. अगदी 2 दमदार बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला बघायला मिळतील. एकीकडे अजित चाटे ज्यांनी मागील सामन्यामध्ये आपण बघतोय अर्धशतक पूर्ण केलंय. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अजित चाटे यांच्या नावावर नोंदवलं गेलं. तर सूर्या शिंगाडे खास सुप्रीमो या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखवली, एक चमकदार कामगिरी पुणे संघाकडून खेळत असताना त्यांनी थेट सुप्रीमो मध्ये आपल्या तालुक्याचं नाव घेऊन जाण्याची करामत खऱ्या अर्थाने केली. म्हणजे या ठिकाणी नक्की सूर्या शिंगाडे जर बघितलं ते देखील एक केस तालुक्याचा अभिमान आहे. कारण सुप्रीमोच्या दारापर्यंत अनेक जण जात नाही बघा, आणि हे स्वतः सुप्रीमोच्या मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळ करून आलेले. मला वाटतं 3 मॅन ऑफ द मॅच आहे त्यांना. गोटे भाऊ खरं सांगा बरं का, कारण मला काही सुप्रीमोला आतापर्यंत बोलवलं नाही कुणी. फटका चांगला आलाय, क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी पकडला जातो झेल. मैदानात अजित चाटे होतोय फेल, विकेटचं पतन असणार आहे. दुसरा धक्का, फलंदाज बाद. चला, एक मोठ्या वादळाला शांत केलं गेलं. अजित चाटे मात्र परतलेले. 28 धावा आपण बघू शकता धावफलकावर. तर त्यांच्या जागेवर जातात आयकॉन सोनू शिंदे. गोलंदाजीमध्ये विकास आजारे पुन्हा एकदा आले. सेकंड स्पेल मध्ये आपण त्यांना बघतोय. 2 विकेट्स, दोन्ही विकेट्स विकास आजारे यांच्या नावावर आहे. टॉप एजत फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय सिंगल पूर्ण करीत असताना सुरू शिंदे मार्गस्थ होत आहेत. खातं खोलतील. बाबा बाहेरून या बाबा. शॉर्ट फाईन लेग वर चेंडू रोखला जातोय बघा. त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत. धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावर आहेत. सूर्या शिंगाडे 5 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान. एका दिशेने स्थिर उभं आहे, एका दिशेने पडझड चालू आहे. राहुल चाटे परतलेत, अजित चाटे परतलेत, सोनू शिंदे मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आणि दोन्ही विकेट जर बघितला तर विकास आजारे यांच्या नावावर आपण बघतोय 2 विकेट्स आलेल्या आहेत. बॅटेची गडा घेतोय. चेंडू शॉर्ट पॉइंट वर रोखला जाईल. त्या ठिकाणी सिंगल आहे. चला, थोडासा दबाव बघायला मिळतोय आणि फलंदाज देखील थोडीशी शांत झालेले आहेत. विकास आजारे यांच्या विरोधात जर बघितलं तर आता आक्रमण होत नाहीये. 31 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला फ्लिक केलाय. त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतील. क्षेत्ररक्षक आहे रणजित जाधव. आणि चला, यावेळेस गोलंदाजाची चुकी आहे असं मी स्पष्ट म्हणेल, कारण बॅकअप दिला पाहिजे होता त्यांनी. 2 धावा बघू शकता आपण पूर्ण झालेल्या आहेत. 33 धावा धावफलकावर असणार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला थोडीशी ढिलाई बघायला मिळाली, परंतु त्यानंतर थोडस चांगलं क्षेत्ररक्षण देखील पोलीस फ्रेंड संघ करतोय. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. रणजित जाधव त्या ठिकाणी आहेत. चेंडू रिटर्न केला जातोय. 2 धावा याही वेळेस पूर्ण केल्या. सुंदर ताळमेळ आपण दोन्ही बॅटर्स मध्ये बघतोय. षटक या ठिकाणी संपलं जात आहे. 3 षटकानंतर 35 धावा धावफलकावर 2 विकेटच्या. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम, जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे। हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है।
हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे। ट्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस। बघूया वाईड असेल. पहिला चेंडू आपण बघू शकता या ठिकाणी ऑफ साइड ऑफ स्टंप आयकॉन जर बघितलं तर रणजित जाधव यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. हा थोडासा बदल आपण बघतोय. आयकॉन विरुद्ध आयकॉन आहे मैदानाच्या आतमध्ये. सोनू शिंदे कमबॅक देखील करतील. वाईड यॉर्करने सुरुवात केली बघा यावेळेस. रणजित जाधव जास्त फेरबदल करीत नाही. वेगावर विश्वास, वेगावर भरोसा ठेवणारा हा गोलंदाज आहे. कळमकर आहेत, कळम नगरीतील खेळाडू आहे. दर्जेदार गोलंदाजीसाठी ओळखलं जातं. पहिले 2 चेंडू आपण बघू शकता. पहिला वाईड आहे, दुसरा अगदी डॉट. बॅटीची कडा आहे त्या ठिकाणी असतील. एसटी रक्षक सिंगल पूर्ण करतायत. आता हे बॅटल चांगलं असणार आहे बघा, कारण या ठिकाणी आपण सेट बॅट्समन बघतोय. सूर्या शिंगाडे स्ट्राईक वर त्यांच्या विरोधामध्ये. रणजित गती परिवर्तन होता बघा, गती परिवर्तन होता. कारण आता सूर्या यांनी अंदाज लावला पहिले 2 चेंडू ऑफसाईडच्या बाहेर होते, याही वेळेस येईल. परंतु मित्रांनो यावेळेस गोलंदाजानं फलंदाजाच्या मेंदूचा अभ्यास केलाय. गुणवत्तेवर आक्रमण केलं जातंय. 37 धावा स्थिर आहे. डॉट चेंडू आलेला आहे. पुन्हा यावेळेस गोलंदाजानं फलंदाजाचा पाठलाग केलाय. अडतीस धावा आहेत बघा धावफलकावर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मात्र सज्ज असतील. चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी रणजित जाधव. इथे कॅप्टन उडतोय. चेंडू आलाय समोर. 1 बाउंड चेंडू रोखला जातोय. सिंगल पूर्ण केला जाईल. धावफलकावर 39 धावा आहे. 39 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 प्रगतीवर. बॅटीची काढा क्षेत्ररक्षक यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा स्पर्श घेतला. चेंडू पूर्णपणे बॅटीवर आला नाही. गलीच्या दिशेनं प्रवास पूर्ण करीत असताना चेंडू जातोय थर्डमॅनच्या बाहेर. चौकार. बॅटिंग सूर्या. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे। हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है। हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे। ट्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस। एक बार हमारे शोरूम को अवश्य भेंट दे। हमारा पता है श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज धारू रोड, केज। बढ़ा देंगे। चला डॉट आलेला आहे या ठिकाणी पहिला चेंडू. आणि यावेळेस सुनील माने यांना पुनरागमन करावं लागणार आहे बघा, कारण अगोदरच्या षटकामध्ये जर बघितलं तर त्यांच्यावर आक्रमण चढवलं गेलं होतं. 19 धाव्या त्यांनी खर्च केलेले आहेत. त्यामध्ये एक संधी सुद्धा होती बघा झेलची. अर्थात झेल त्या ठिकाणी आपण बघितला झालेला नव्हता. 2 बॉल 43 धावा धावफलक. बघूया हा फ्लिक केलाय आणि
यावेळेस आपण बघू शकता चेंडू थांबलेला आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर 2 धाव्यांची संधी होती. पायाच्या दिशेने जास्त गोलंदाजी चाललेली आहे. 2 धाव्यांच्या मदतीनं 45 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक जर बघितलं तर 5. एकीकडे आपण बघतोय आद्विक 11 पहिला विजय साजरा करून मैदानात आलाय. पोलीस फ्रेंड संघ पहिल्यांदा मैदानात आलाय. बॅटीचा स्पर्श आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता झेल पकडले जात नाही बघा. ही एक वाईट गोष्ट पोलीस फ्रेंड संघाची आहे. या पलीकडे गोलंदाज काही करू शकत नाही. जर क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाला साथ दिली नाही तर गोलंदाज काहीही करू शकत नाही बघा. अगदी हातातला झेल आपण बघू शकता यावेळेस सोडलेला आहे. 46 धावा आहेत. 46 रन्स ऑन बोर्ड. डीप लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस जर बघितलं तर नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत. अठ्ठेचाळीस धावा या ठिकाणी पूर्ण आहेत. गतीनं फसवलंय. चांगलं निरीक्षण आणतायत या ठिकाणी सुनील माने आणि या षटकात तर लाजवाब गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केलेले आहेत. हा लेग बायचा इशारा येतोय. अवंतरच्या मदतीने आपण बघू शकता या ठिकाणी सिंगल पूर्ण झाली. षटक संपलं जाईल. 5 षटकानंतर धावफलक कव्हर आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा. 49 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. महादेव केदार आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅटीचा स्पर्श आहे. बिटवीन द गॅप चेंडू ट्रॅव्हल करतोय. सीमा रेषा पार जाईल. चौकार. त्रेपन्न धावा झाले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा शरीराच्या दिशेने फेकलेला चेंडू आहे. ऑन साइडला खेळलेला फटका आपण बघतोय. 2 धावा पूर्ण. पंचावन्न धावा धावफलकावर आहेत. चला इट्स अ वाईल्ड कॉल आहे. त्यानंतर आपण बघतोय वाईडच्या माध्यमामध्ये एक सिंगल सुद्धा मिळालेली आहे. त्यानुरूप आपण बघतोय धावफलक 2 ने पुढे जाईल. 57 धावा धावफलकावर असणार आहेत. फुल वसूल केलाय. दमदार षटकार. 63 धावा. यावेळेस सोनू शिंदे यांच्या बॅटेतून येतोय एक ताकदवर शक्तिशाली षटकार.
यावेळेस एक्स्ट्रा कव्हर. 6 के बाद 4 येतोय खणखणीत दणदणीत चौकार. समोर मारा यावेळेस 1 बाउंड चेंडू जाईल सीमा रेषा पार. सोनू शिंदे ऑन 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 फायर. एक षटकार लगातार 2 चौकार 71 धावा धाव फलकावर. फुलटॉस पुन्हा एकदा चेंडू टाटा बाय बाय करतोय. जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावा षटकार. चला या षटकामध्ये घेतल्या 28 धावा. षटक संपल्या गेलं 6 षटकानंतर. अरे लक्ष होतं तुम्ही वळायचीच गरज नव्हती. मी ते पाहतच होता. हे सांगू का नको स्कोर अगोदर. मग ते सांग तुम्ही मला तुम्ही दोघं दादागिरी करता राव माझ्यावर. तर या ठिकाणी 6 षटकांची समाप्ती 2 बाद 77. रिव्ह्यू घ्यालेला आहे. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. ओके पंचांचा निर्णय देखील आपण बघू शकता. नो बॉल. फ्रीटचा इशारा दिला जाईल. फ्रीट फ्रीट रेडी टू फ्रीट. याही वेळेस आडवा हाताने मारलाय. फ्रीटचा चेंडू आहे. चेंडूला उंची क्षेत्ररक्षक बघत राहील. चेंडूला अंतर पार केलाय. जातोय मैदानाच्या बाहेर. फिर एक बार दमदार षटकार. 35 धावांचं षटक आहे बघा. 35 धावा. 84 धावा आहे 6 षटका अखेर. सहा षटका अखेर. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मूल्य नवीन गोलंदाज येत आहे सुनील गवळी. 84 धावा फलकावर आहे. मागील षटकामध्ये सोनू शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगवलंय. स्पर्धेतील नो बॉल. इट्स अ नो बॉल कॉल आलेला आहे बघा. ओ फेकी फेकी फेकी. गोलंदाजावर आक्षेप आलेला आहे. गोलंदाजावर बंदी आहे. गोलंदाज बदलावा लागेल. पूर्ण स्पर्धेभर यांना गोलंदाजी करता येणार नाही. तर या ठिकाणी येथील आपण बघू शकता गोलंदाज आयकॉनच्या रूपामध्ये आपण पुन्हा एकदा रणजित जाधव यांना बघू शकता. सुनील गवळी यांना संपूर्ण स्पर्धेभर गोलंदाजी मात्र करता येणार नाहीये. हा स्पर्धेचा नियम आहे. बघूया. सुरेख सुरेख. यावेळेस सोनू शिंदे नावाचा वादळ थांबणार नाहीये. कमालीची फलंदाजी करतायत. आयकॉनची भूमिका पार करतायत. जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि संघ अडचणीत असताना खऱ्या अर्थानं सूर्या आणि सोनू या यस फॅक्टरनं संघाला सांभाळलेलं आहे.
रणजित जाधव यांचं भव्य स्वागत या ठिकाणी झालंय. फ्रीडचा चेंडू होता, चौकार त्या ठिकाणी येतोय. 90 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. हेलिकॉप्टर उडतोय काव कॉर्नर मध्ये. प्रोडक्शन नक्कीच आहे. क्षेत्ररक्षक चांगला आहे. 2 धाव्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 92 धावा, 92 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार जातोय. माहिने फिक्स मारला असता आता ते बॉल ना माहिने बरोबर. चौकारामुळे 96 धावा झालेल्या आहे. 96. याही षटकामध्ये जर बघितलं तर सोनू शिंदे यांचं रौद्र रूप आपल्याला बघायला मिळत आहे. एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला सोनू शिंदे यांची बघायला मिळाली. गती परिवर्तन होता. त्याला रणजित जाधव यांचा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. लेग बाईटचा इशारा आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. त्या ठिकाणी आपण बघू शकता 97 धावा. षटक क्रमांक 7 प्रगतीवर असताना वेगाचा वापर केलाय. चेंडू कट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे विकास सर आहेत. त्या ठिकाणी सिंगल पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता धावफलक पुढे 2 धावा आहे. माफ करा, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 99 धावा होत आहेत. स्कूप केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय चौकार. एकशे 3 धावा झालेल्या आहेत आणि याचं श्रेय दोन्ही फलंदाजांना द्यावं लागेल. एकीकडे सोनिया, एकीकडे सोनू. आणि क्षेत्ररक्षकांनी सुद्धा फलंदाजांना भरपूर मदत केलेली आहे, कारण बरेच झेल सुद्धा सुटताना आपण बघितलेलं आहे. गोलंदाजांवर आक्रमण चढवलं गेलं. गोलंदाजांवर हल्लाबोल झाला. चला टीम मीटिंग तोडा. नाणेफेकीसाठी यायचं आहे किंग रिबेल. अभिजित. नाणेफेक केला जाईल किंग रिबेल यांच्या विरोधामध्ये शनी प्रतिष्ठान केज. बॉल. चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाजावर बंदी आलेली आहे. चला, गोलंदाज अभिजित पवार यांना सुद्धा या स्पर्धेत गोलंदाजी करता येणार नाही. वाहिद.
बघूया वाहिद आलेले आहेत गोलंदाजीसाठी. तर एक अवघड संधी आहे. वाया चेंडू खाली येत आहे. झेल या ठिकाणी झाला नाही आणि त्यानंतर 2 धावा देखील पूर्ण आहेत. तिसरी धाव घेणार का तर नाही, त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. एकशे 13 धावा आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. वाहिद गोलंदाजी करतायत. चला याही वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे, कारण त्या ठिकाणी नक्कीच 4 धावा वाचवलेल्या आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 115 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघतोय आपण. सोनू शिंदे यांचं अर्धशतक कधी झालं कळालंच नाही. 52 धावांवर खेळताना सोनू शिंदे आणि यावेळेस चेंडूला उडवलंय, पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 1 बाउंड जाईल. सीमारेषा पार चौकार आहे. टॉस साठी यायचंय किंग रिबेल आणि शनी प्रतिष्ठान. ज्ञानपीठसाठी मी आमंत्रित करेल आदरणीय प्रशांतजी जाधव साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आऊट असणार आहे. चार धावा मिळतील बघा, कारण त्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. इनफिल्डला क्लिअर केलं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत चेंडू निघून गेलाय. मैदानाच्या बाहेर येतोय चौकार. षटक संपलं गेलं. चला टॉस करायचा आहे. किंग रिबेल आणि शनी प्रतिष्ठान दोन्ही संघांना टॉसला तयार राहायचंय. आदरणीय प्रशांतजी जाधव साहेब यांना विनंती, आपण सुद्धा मुख्य व्यासपीठासमोर यायचंय नाणेफेकीसाठी. किंग रिबेल चला चला आद्विक, हा चला लवकर चला. क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस करायचा. टॉसला नाही आले का दोन्ही संघ? गीते साहेब चला लवकर. सुनील गीते, किंग रिबेल आणि शनी प्रतिष्ठान, चला दोन्ही संघ नाही आहेत.
पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. चला 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 लवकर. आदविक 11 चला लवकर मैदानाच्या आतमध्ये. आणि किंग रिबेल आपल्याला लास्ट कॉल आहे बरं का. किंग रिबेल रिबेल संघ लास्ट कॉल आहे. आपल्याला पेनल्टी दिली जाईल. चला बॅटर पाठवा बरं. मनोज कदम चला लवकर टॉस साठी. प्रशांत जाधव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. चला फलंदाज पाठवा. आदरणीय लखनजी डुकरे आणि प्रशांत जाधव या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण समोर यायचंय. दिलंय त्यांच्याकडे. तर या ठिकाणी किंग रिबेल संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. एकशे 25 धावांचं कठीण लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे जोडे आल्या गेले. लेट्स प्ले.
हा हनुमंथन. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर आक्रमण, पहिल्या चेंडूला पाठवलं जात आहे सीमेरेषेच्या बाहेर. पहिला येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार. चार धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 125 धावा करायच्या आहेत, त्यामुळे कोणत्याही फलंदाजाला आज सुट्टी नाहीये. गायकवाड दादा स्ट्राईक एंडवर, तर सूर्यकांत नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. चेंडू मात्र डॉट असणार आहे. लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका आहे. महेश साठे यांच्या माध्यमामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला रिटर्न. आणि आता सिंगल डबल महत्वाची नाहीये बघा. 5 धावा फलकावर आहे. आक्रमण आखावे लागतील, आक्रमण करावे लागतील. बघूया पायाच्या दिशेने चेंडू होता यावेळेस. धाव मिळणार नाही त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, पायाशी ब्रश करीत चेंडू आपण बघतोय त्या ठिकाणी. नक्कीच पॉइंटच्या दिशेने जातोय. धाव मिळणार नाही. राहुल साठे चांगली गोलंदाजी करतायत. चौकार आल्यानंतर पुनरागमन करतायत. हा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सोनू शिंदे. आज कमालीची फलंदाजी केली सोनू शिंदे यांनी. तिसरं अर्धशतक त्यांच्या नावावर आहे स्पर्धेचं. 6 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. शेवटचा चेंडू असेल. षटक नक्की संपेल. पहिल्या षटका अखेर धाव फलकावर नाबाद 6 धावा. सूर्या शिंगाडे गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये 42 चेंडू, 118 धावांची गरज. बिटवीन द गॅप 1 बॉल. चेंडू जाईल सीमा पार. चौकार आणि डबल डिजिट मध्ये आपण जातोय. धाव फलकावर धावा 10. डाव्या इष्टीकडे टाकलेला चेंडू आहे. यावेळेस धाव मिळणार नाही. स्विचचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्की होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला होता बघा. यावेळेस हवा सफर सूर्या यांच्या बॅटमधून येतोय. या सत्रातील पहिला षटकार. सोळा धावा होत आहेत या ठिकाणी.
यावेळेस गतीनं फसवतायत. चांगली गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन, परंतु या षटकामध्ये 10 धावा सुद्धा खर्च झालेला आहे, हे देखील महत्वाचं आहे. एक तरुण फलंदाज आपण सूर्यकांत भंगे यांना मैदानाच्या आतमध्ये बघतोय, ज्यांनी आक्रमणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि हल्ला चढवलेला आहे विरोधी गोलंदाजांवर. थोडीशी फेकाफेकी सुद्धा आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेली आणि ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा देखील बनवल्या गेल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जायला 18 धावा धावफलकावर आहेत. चांगलं व्हेरिएशन. चला जाता जाता डॉट चेंडू आहे. षटक या ठिकाणी संपलं जात आहे. नक्कीच 2 षटकानंतर धाव फलकावर आहेत 18 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पीप केंद्र. पहिला चेंडू थोडासा खाली राहिलाय बघा. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे, धाव मिळणार नाही. अगदी निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 35 चेंडू 106 धाव्यांची गरज आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. हनुमंत गायकवाड मेजर आणि त्यांच्यासह सूर्यकांत भनगे. चला विकेटचं पतन आहे. पहिला हादरा, पहिला धक्का. फलंदाज गायकवाड दादा बाद. रणजित जाधव आलेत बघा. फलंदाजीसाठी पाठवलं जात आहे. एक बाद 18 धावा धाव फलकावर आहे. 34 चेंडू 106 धावांची गरज आहे. थोडस अशक्य आहे, परंतु प्रयत्न जर केले तर क्रिकेट आहे. चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय. एक मध्यम गती चेंडू पीप केंद्रे यांनी फेकलेला आहे. पीप केंद्रे यांच्यावर आक्रमण करणं थोडंसं अवघड आहे बघा. सर्वात जास्त व्हेरिएशन आणतात. मोठा अनुभव आहे. अनेक स्पर्धा, अनेक सामने खेळलेला हा खेळाडू आहे. बघूया. चेंडू बघा. परफेक्ट यार्कर.
म्हणजे या ठिकाणी इच्छा नसताना देखील सूर्यकांत यांना डिफेन्स करावा लागलेला आहे, कारण डिफेन्स केला नसता तर इष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. एक अप्रतिम यार्कर पीप केंद्रे यांचा डॉट चेंडू आहे. अपील जास्त वेळ केल्या गेली नाही, परंतु चेंडू चांगला आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर होता. या अगोदरचा चेंडू यॉर्कर होता, त्यानंतरचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर जातोय. अनेक चेंडू अनेक अस्त्र यावेळेस पीप केंद्रे वापरतायत. हा चेंडू देखील डॉट आहे. यावेळेस उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू आहे. त्या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये संघनायक आहेत राहुल साठे. या षटकामध्ये जर बघितलं तर अवघ्या 2 धावा पीप केंद्रे यांनी खर्च केला, 1 विकेट सुद्धा त्यांना मिळालेली आहे. 30 चेंडू 104 धावा. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको आणि राहुल साठे. विजयी लक्ष्य मोठा आहे, 30 चेंडू 104 धावांची गरज आहे. चेंडू चांगला असणार आहे, कारण त्या ठिकाणी आपण फलंदाजाचं पददालित्य बघू शकता. शफल लाईनवर जाऊन उभे आहेत. डॉट चेंडू आहे. सामना शांत झालेला आहे. 104 धावा याही नंतर लागणार आहेत. लॉंग ऑन कडे खेळलेला फटका आहे, 1 टप्पा. 100% चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. लॉंग लेग कडे खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक असतील, 1 बाउंड. चेंडू डिफेन्स केला जातोय. चेंडूला रोखलंय, चेंडू रिटर्न होतोय. एक सिंगल मिळतंय आणि धावफलक एकेरीच्या मदतीने पुढे जाईल. 22 धावा आहेत धावफलकावर. नाही, दूरवरचा चेंडू होता. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. सोनू शिंदे येत आहेत. आज सोनू शिंदे यांचा दिवस आहे. पहिल्या सत्रामध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. या वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. विकेटचं पतन असणार आहे, परंतु सूर्यकांत दोन बाद 22 धावा आहेत धावफलकावर. षटक क्रमांक 4. याही नंतर एक सामना आहे किंग रिबेल केज यांच्या विरोधामध्ये शनी प्रतिष्ठान केज. प्रथम गोलंदाजी करीत असताना आपल्याला या ठिकाणी किंग रिबेल संघ बघायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये शनी प्रतिष्ठानची आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. झेल होता बघा. चला, क्षेत्ररक्षकाला यावेळेस मात्र चेंडू चाकवा देतोय, जातोय सीमारेषा पार. चौकार आहे. चौकाराच्या मदतीने धावफलकावर होत आहे 26 धावा.
षटक संपले गेलं 4 षटकानंतर 2 बाद 27 धावा धावफलकावर आहे. 24 चेंडू 97 धावांची गरज. फाईनल कडे खेळलेला फटका आहे बघा. चेंडू जातोय सीमेरेषेच्या पलीकडे. चौकारानं स्वागत केलंय यावेळेस पीप केंद्रे यांचं. 31 धावा धावफलकावर आहे. एक चौकार एक षटकारानं काहीच होणार नाही बघा. तुम्हाला आता अक्षरशः पाऊस पाडावा लागेल, कारण 23 चेंडू आणि 93 धाव्यांची गरज आहे. आता समोर गोलंदाज कोण आहे हे बघण्यापेक्षा धावा कशा बनवल्या जातील हे मात्र बघावं लागणार आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी अनुभवतोय. दमदार खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रेरणेने आपण बघतोय YCL 2025 पर्व क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न केलं जात आहे. यावेळेस अवांतरची घोषणा आहे. वाईटच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे 32 धावा. सिंगल आहेत बघा. एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत. 33 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. तर विकेट साठी प्रयत्न नाहीये बघा. चेंडू डॉट काढण्याकडे जास्त लक्ष दिलं जात आहे. यावेळेस रणजित जाधव यांच्यापासून चेंडू दूर ठेवलेला आहे. ते देखील दूरवर राहिले. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. सूर्या द बॉस अप्रतिम झेल पूर्ण करतायत. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद आहे. आदित्य चौरे सुरेख फटका आहे बघा. आदित्य चौरे यांनी मात्र क्वालिटी दाखवली. क्वालिटी फटका येतोय आणि अगदी आपण बघतोय डीप कव्हरच्या दिशेने एक गगनचुंबी षटकार येतोय. 39 धावा आहेत धावफलकावर. हो 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 यावेळेस बघा रडार मध्ये आलेला चेंडू होता. पिकअप शॉट आपण बघतोय या ठिकाणी. पाठोपाठचा दुसरा षटकार येतोय आदित्य यांच्या बॅटीतून. पंचेचाळीस धावा धावफलकावर आहेत.
चला 2 षटकार आलेत मागील षटकामध्ये. 18 चेंडू. तीन बाद 46 धावा. ह्युमन्स हिट आणि या ठिकाणी आपण बघू शकता विकेटचं पतन. फलंदाज आदित्य यावज. क्लीन बोर्ड. फलंदाज बाद. चौकोनाच्या दिशेने खेळलेला फटका त्यानंतर बनवली जाते सिंगल. गोलंदाजांनी लाजवाब कामगिरी केली बघा. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघितलं फलंदाजीमध्ये सोनू शिंदे आणि सूर्या शिंगाडे यांनी जबरदस्त फलंदाजी त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. टॉस आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळत धावा 6. येतोय षटकार. कॅच ऑफ द मॅच. अप्रतिम झेल. जबरदस्त. कमालीचा झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय.
पंचावन्न धावा फलकावर सहा फलंदाज बाद असताना गोलंदाज सोनू शिंदे गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर आपण बघतोय उजव्या यष्टीला अक्षरशः उचलून फेकून दिलाय, उडवलंय, दांडी गुल, फलंदाज बाद. चला किंग रिबल तयार राहायचं क्षेत्ररक्षणासाठी. किंग रिबल, कारण आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2 किंग रिबल यांच्या विरोधामध्ये शनी प्रतिष्ठान केज, आणि तो सामना संपल्यानंतर विश्रांतीचा काळ असणार आहे. या ठिकाणी नमाज पठणासाठी सुट्टी असेल आणि 2 वाजता पुन्हा एकदा मैदान चालू होईल. सत्तावन्न धावा आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी सूर्य आहेत, शिंगाडे चांगले क्षेत्ररक्षण बघा. चेंडू तितक्यात काळजीनं रिटर्न केला गेलाय. 58 धावा फलकावर आहेत. महेश चाटे गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 8, म्हणजे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. फटका चांगला खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 2 चेंडू शिल्लक. कट केलेला आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार. त्या ठिकाणी मला वाटतं चेंडू आडलेला आहे, चेंडू आडलेला आहे, चेंडू थांबलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे बघा त्या ठिकाणी. हे सत्र संपलेलं आहे आणि या ठिकाणी नक्कीच आद्विक 11 तांबवा हा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. विजय संघाचं अभिनंदन आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. किंग रिबेल संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. किंग रिबेल. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस में आपका स्वागत है. केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं. एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए. आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे. हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है. हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे.
प्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मूले बैटरीज केस। एक बार हमारे शोरूम को अवश्य भेंट दे। हमारा पता है श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मूले बैटरीज, धारूर रोड, केज।